येवला नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरात भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। शिंदे गटाच्या नगरसेविका तथा समितीच्या सभापती शीतल प्रशांत शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेला हा मेळावा महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आणि अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। या मेळाव्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर कविता दराडे, उषाताई शिंदे, शैफाली भुजबळ, शारदा अहिरे, कल्पना तेलोरे, पुष्पा अहिरे, वंदना गांगुर्डे, मनीषा गांगुर्डे, वैशाली जाधव यांच्यासह 40 कर्तृत्ववान महिलांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत शीतल शिंदे यांनी केले तर नगराध्यक्ष राजूभाऊ यांचा सत्कार प्रशांत उत्तमराव शिंदे यांनी केला। महिलांना मार्गदर्शन करताना सभापती प्राध्यापक शीतल शिंदे म्हणाल्या की महिलांच्या सक्षमीकरणासाठी शिलाई मशीन वाटप, बचत गटांना प्रोत्साहन, स्वयंरोजगार मार्गदर्शन आणि कौशल्य विकास प्रशिक्षण यांसारख्या विविध योजना राबविल्या जात आहेत। महिलांनी या शासकीय योजनांचा लाभ घेऊन आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम व्हावे असे आवाहन त्यांनी केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप बोडरे, सुषमा विखे, पारुलताई, महेश भाऊ, आनंद मेहरे आणि तुषार आहेर यांच्यासह सर्व नगरसेवक व नगरसेवकांनी विशेष परिश्रम घेतले। हा सोहळा भव्य व संस्मरणीय ठरल्याबद्दल प्राध्यापिका शीतल शिंदे यांनी सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले। ब्युरो रिपोर्ट, सचिन वखारे, येवला। मला भाषण काही करायचं नाही, तरी पण मला या ठिकाणी आपल्याला भुजबळ साहेबांच्या सुनबाई शैफाली ताई इथे हजर आहे आणि आपल्या आमदारांच्या सुनबाई ललिता ताई पण हजर आहे। आपण होम मिनिस्टर किंवा कार्यक्रम घेऊन महिलांचं मनोरंजन आपण करू शकतो, परंतु एवढ्यातल्या महिला ज्या मध्यमवर्गीय आहेत, परंतु आजपर्यंत एवढे शहरामध्ये या महिलांच्यासाठी एखादा चांगला मोठा प्रोजेक्ट आपण आणू शकता। कारण आपण सत्तेत असलं तर माणसाला काही करता येतं। मी तुम्हाला दोघींना हीच विनंती करते की आमच्या समोर बसलेल्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी काहीतरी आपण या ठिकाणी उद्योग आणावा। मी काही जास्त बोलणार नाही। फूल आहे भ्रमरासाठी, गीत आहे स्वरासाठी, जीवन आहे जगण्यासाठी आणि आजचा येवल्याचा कार्यक्रम नगरपालिकेने आमच्या महिलांसाठी धन्यवाद। तुम्ही घराची काळजी घेता, मुलांची काळजी घेता, पण स्वतःवरही लक्ष ठेवा। आज सकाळी मी एक 45 वर्षाच्या स्त्रीची सर्जरी करून आले। तिला 8 ते 10 सेंटीमीटरची गर्भपिशवीच्या तोंडाची गाठ होती। 4 वर्षापासून तिला लक्षणं दिसत होती, परंतु तिने टाळाटाळ केली। आता काय नेहमीच बघतो आम्ही, काही सांगितलं टेस्ट करून नाही थांबा, दवाखान्यात जायचं नाही थांबा, मुलीचं लग्न होऊ दे, मुलाची परीक्षा होऊ दे, घरच्यांचं कोणाचं मोठ्याचा आजार पण उठू दे, मग मी माझं पाहते। जशी तुम्हाला फॅमिलीची गरज आहे, फॅमिलीलाही तुमची गरज आहे, म्हणून तुम्हाला तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य सांभाळणं तितकंच गरजेचं आहे। आणि हे मी रिपीटेडली सांगणार, म्हणून स्वतःकडेही लक्ष द्या। आजचा विषय मला बोलायला सांगितलं हे बद्दल तर मी 2 तास बोलेल, पण मी वेळ घेणार नाही। आज तुम्ही सर्वजण खूप एन्जॉय करा, मजा करा आणि पुनश्च मला इथे गेस्ट म्हणून बोलवलं, आयोजकांचे पुन्हा एकदा आभार। आणि राजे रघुजी बाबा शिंदे यांनी बसवलेल्या या पवित्र नगरीमध्ये आज हा महिला सन्मानाचा सोहळा होत आहे आणि त्यातल्या त्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे त्यांच्या वंशातली सून म्हणून मला समाजसेवेची संधी मिळत आहे। माझे सासरे कैलासवासी उत्तमराव शिंदे पाटील यांनी गेले कित्येक वर्ष शहराची पोलीस पाटील म्हणून सेवा केली आणि त्यांच्याच जो कार्याचा वारसा मी अविरतपणे पुढे चालवत आहे। मी प्रभाग क्रमांक 7 मधून नगरपालिकेमध्ये निवडून गेलेले आहे, ते फक्त माझ्या माता भगिनी यांच्या अपार प्रेम, आशीर्वाद आणि पाठिंब्यामुळे। आणि म्हणूनच त्यांच्यासाठी त्यांच्या अपेक्षांचं ओझं माझ्यावर आहे, त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावं ही भावना ठेवून आजचा हा सगळा महिला मेळावा याचा गाठ घातलेला आहे। मग आजची महिला, आजची नारी शक्ती यांच्याबाबत सांगायचं तरी काय? आजची महिला जी आहे अगदी रिक्षा टॅक्सी चालकापासून ते कॉर्पोरेट जगतातली बॉसची भूमिका बजावण्यापर्यंत पोहोचलेली आहे। चूल आणि मूल ही संकल्पना मोडीत तिने काढलेली आहे। रांधा वाडा उष्टी काढा या चौकटी पलीकडे ती पोहोचलेली आहे। ती खऱ्या अर्थाने आपला राहिली
पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी. स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी आणि शिकलेली आई घरादाराला पुढे नेई. त्या उक्त्या आज सार्थ ठरताना दिसतायत.